सगळ्यांना नमस्कार. प्राणायामाबद्दलची आपली चर्चा आपण पुढे नेऊयात. आपल्याला प्राणायाम म्हटलं की अनुलोम विलोम, कपालभाती, भस्त्रिका, भ्रामरी, शीतली, शीतकारी असे वेगवेगळे शब्द म्हणजे प्राणायाम असं आपल्याला वाटतं. मग पतंजली ऋषींनी पातंजल योग दर्शनामध्ये प्राणायामाची जी व्याख्या सांगितली आहे, त्यामध्ये ह्यापैकी कोणताच शब्द वापरलेला नाही. मग पतंजली मुनींनी प्राणायामाबद्दल बोलताना काय सांगितलंय? तर पतंजली मुनींनी सांगितलंय, प्राणायाम म्हणजे काय? तर श्वास प्रश्वास गतिविच्छेद असं एक वर्णन आहे. गती म्हणजे स्पीड आणि विच्छेद म्हणजे त्या स्पीडला रोखणं किंवा कंट्रोल करणं, नियंत्रण करणं. म्हणजे आपल्या श्वास आणि प्रश्वास म्हणजे श्वास उच्छ्वास, श्वास घेणं, श्वास सोडणं यांचं व्यवस्थापन हे एक लक्षण आहे प्राणायामाचं. आणि दुसरं एक खूप सुंदर लक्षण त्यांनी सांगितलेलं आहे, देश काल संख्याभिः परिदृष्टो. म्हणजे आपला जो श्वास आहे, श्वास जेव्हा मी म्हणते त्यामध्ये दोन गोष्टी येतात, श्वास घेणं आणि श्वास सोडणं. या दोन्हीही प्रक्रिया मिळून आपला श्वास बनतो, एक श्वास बनतो. त्यामुळे हा जो आपला श्वास आहे, त्या श्वासाचं नियंत्रण देश, काल आणि संख्या या 3 निकषांच्या किंवा परिमाणांच्या आधारे करणं म्हणजे प्राणायाम. मग देश म्हणजे काय? देश याचा अर्थ एखादं स्थळ किंवा जागा. मग आता श्वास आणि उच्छ्वास यांच्या बाबतीत देश याचा अर्थ काय होईल? तर मी जो काही श्वास घेतेय, श्वास सोडतेय, ती प्रक्रिया चालू असताना जर तो श्वास मला माझ्या संपूर्ण शरीरामध्ये म्हणजे श्वसन मार्गामध्ये कुठे जाणवतोय याकडे जर मी लक्ष घेऊन गेले आणि त्याकडे लक्ष दिलं, तर तो माझा प्राणायाम आहे. मी श्वास घेताना तो श्वास नाकपुड्यांमधनं आत जातोय, मग तो विंडपाईप मधून आत जातोय, तो लंग्स पर्यंत जातोय. तो जो पूर्ण श्वसन मार्ग आहे तो मला कुठपर्यंत जाणवतोय, तो मला ट्रॅक करता येतोय का? त्याचप्रमाणे श्वास सोडताना मला श्वास ट्रॅक करता येतोय का? म्हणजे प्राणायाम. आता मग तो श्वास मला ट्रॅक करता आला नाही तर माझा प्राणायाम होणार नाही का? तर तसं नाहीये. मी माझं लक्ष माझ्या श्वासाच्या जागेकडे म्हणजेच देश या परिमाणाकडे घेऊन गेले तर प्राणायाम होतो. दुसरं सांगितलंय त्यांनी काल. काल याचा अर्थ कालावधी म्हणजे ड्युरेशन. मग आता आपलं श्वास घेणं आणि श्वास सोडणं यांचा कालावधी, यांचं ड्युरेशन. म्हणजे मी ठरवलं की मी 5 मिनिटं माझ्या इन्हेलेशनचं म्हणजे आत येणाऱ्या श्वासाचं ड्युरेशन किंवा त्याचा कालावधी मोजणार आहे. म्हणजे पुढची 5 मिनिटं माझ्या प्रत्येक इन्हेलेशनचा कालावधी मला माहित असेल किंवा एक्झलेशनचा कालावधी किंवा पूर्ण श्वासाचा कालावधी. हा प्राणायाम आहे. तिसरं परिमाण आहे संख्या, काउंट. मग मी असं ठरवू शकीन की पुढची 5 मिनिटं मी माझे श्वास मोजणार आहे. म्हणजे एक श्वास एक उच्छ्वास म्हणजे एक काउंट. अशा पद्धतीने मी पुढचे 5 मिनिटं श्वास मोजीन. मग ह्यात आपण असा नाही विचार करायचा की मग 5 मिनिटात किती झाले पाहिजेत, किती म्हणजे चांगलं, किती म्हणजे वाईट, किती म्हणजे उत्तम, योग्य अयोग्य. हा भाग इथे नाही. इथे सर्वात महत्वाची गोष्ट अशी आहे की श्वासोच्छ्वास, श्वसन ही जी इनव्हॉलंटरी क्रिया आहे,
जी आपल्या नकळत घडत असते, ती क्रिया ज्या वेळेला मी माझ्या ऐच्छिक नियंत्रणाखाली म्हणजे व्हॉलंटरी कंट्रोल खाली आणते, त्यावेळेला मी माझ्या मेंदूचा एक असा भाग वापरते आहे जो प्रगत आहे. आणि त्या प्रगत मेंदूला ऍक्टिव्हेट करण्यासाठी प्राणायाम आपण करतो. आणि तो प्रगत मेंदू जो आपला ऍक्टिव्हेट होतो, तो प्रगत मेंदू आपल्या प्रगत भावनांना कंट्रोल करत असतो. ज्या प्रगत भावना आहेत त्या आपल्याला आपल्या आदिम म्हणजे फ्लाइट फाईट या भावनांपासून दूर नेतात आणि साहजिकच मनशांतीकडे, मानसिक स्थैर्याकडे, मनाच्या निश्चलतेकडे आणि मनोनिग्रहाकडे नेतात. त्यामुळे देश, काल, संख्या या परिमाणांवर जेव्हा आपण श्वासाचं नियंत्रण करतो तेव्हा आपण प्राणायाम करतो. अशा पद्धतीने जर आपण प्राणायामाकडे पाहिलं तर आपण अनुलोम विलोम करतोय का, माझी डावी नाकपुडी आहे का उजवी नाकपुडी आहे का, मी किती वेळा श्वास घेतला, किती वेळा श्वास सोडला, मग किती राऊंड्स केलेच पाहिजेत, हा सगळा भाग जातो. आणि आपलं संपूर्ण लक्ष तंत्र टेक्निक कडून या मूलभूत गोष्टीकडे येतं आणि ते जास्त महत्वाचं आहे. प्राणायामाबद्दलचा हा विचार कसा वाटला ते मला नक्की कळवा. धन्यवाद.